मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, महिला सशक्तीकरण योजना व महिलांच्या संबंधित राबवण्यात येत असलेल्या इतर योजना महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली महिला सशक्तीकरण व सक्षमीकरण मार्गदर्शन मेळाव्याचं रत्नागिरीतील प्रमोद महाजन क्रीडा संकुल इथे आज आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी विविध विभागांच्या लाभार्थ्यांना लाभ मंजुरीचं प्रमाणपत्र, धनादेश देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला। कार्यक्रमासाठी 5000हून अधिक महिला उपस्थित होत्या। कितीही अडचणी आल्या तरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद पडणार नाही, ती सुरूच राहणार। उलट 1500चे 2000 करण्याची जबाबदारी आम्ही स्वीकारतो। ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन्ही महिन्यांचे पैसे 9 तारखेला खात्यावर जमा होतील, असे नामदार उदय सामंत यांनी सांगितले। किती अडचणी जरी आल्या तरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना कधी बंद होणार नाही हा शब्द देखील। पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ही योजना ज्यावेळी निर्माण झाली ते राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी असतील आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, यांनी दरवर्षी 46,000 कोटी रुपये तुमच्याकडे देण्याचा निर्णय घेतला। आणि ज्यावेळी हे पैसे तुम्हाला देण्याचा निर्णय घेतला तेव्हा काही लोकांनी ही योजना बंद व्हावी यासाठी हायकोर्टामध्ये देखील धाव घेतली। हायकोर्टामध्ये काही जमलं नाही, हायकोर्टामध्ये तुमच्या आमच्या बाजूने निकाल लागला, मग सुप्रीम कोर्टामध्ये गेले, सुप्रीम कोर्टामध्ये देखील तुमच्या आमच्या बाजूने निकाल लागला। आता काल परवा पुन्हा एकदा ही योजना बंद करण्यासाठी ते हायकोर्टामध्ये गेले। मला सगळ्या माझ्या महिला भगिनींना एक विनंती करायची आहे, जर ही योजना तुमच्या आर्थिक उन्नतीसाठी आहे, आर्थिक भरभराटीसाठी आहे, तर ही योजना बंद करणाऱ्यांना कधी आपण धडा शिकवणार आहोत की नाही हा देखील निर्णय भविष्याच्या कालावधीमध्ये माझ्या जिल्ह्यातल्या महिला भगिनींना घ्यावा लागेल। एका महिला भगिनीने तर असं सांगितलं, ज्यावेळी तिला 3,000 रुपये मिळाले तर त्यातले पहिले 500 रुपये खर्च करून जे 10 वर्षाचं तिचं मुलगा होता, तिला तिच्या आयुष्यात लग्नानंतर पहिल्यांदा 500 रुपयाचे तिला कपडे घेऊन दिले। हे तिला सांगताना मला सांगताना तिच्या डोळ्यामध्ये आनंद असतो। नवऱ्याला कपडे घेऊन दिले, सासू सासऱ्याला कपडे घेऊन दिले। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही अतिशय चांगल्या पद्धतीनं लोकांपर्यंत पोहोचली आहे। मला तुमच्यापर्यंत ही योजना पोहोचवणाऱ्या अंगणवाडी सेविकांना देखील मनापासून धन्यवाद दिले पाहिजे, CRPला देखील मनापासून धन्यवाद दिले पाहिजे, महिला व बाल कल्याणच्या सगळ्या अधिकाऱ्यांना मला धन्यवाद दिले पाहिजे की आम्ही ज्यावेळी ही योजना रत्नागिरी जिल्ह्यामध्ये राबवण्याचा निर्णय घेतला त्यावेळी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मला सांगितलं की 2,64,000 महिलांना याचा फायदा होणार आहे। साहेब आता किती झालं? 2,64,000 महिलांना आम्ही फायदा मिळवून देणार होतो। मला सगळ्या अधिकाऱ्यांना धन्यवाद दिले पाहिजे की 2,64,000 वरून आम्ही 4 लाख महिला भगिनींना फायदा मिळवून देऊ शकलो। या व्यासपीठावरच्या सगळ्या अधिकाऱ्यांची ताकद आहे। मी देखील आपल्याला ठामपणाने सांगतो की पुन्हा एकदा आम्ही सत्तेवर आल्यानंतर या 1500 रुपयाचे 1,000 रुपये होणार नाहीत, पण 1500 रुपयाचे 2,000 करण्याची जबाबदारी सरकार म्हणून आम्ही स्वीकारू आणि त्या भूमिकेत भविष्यामध्ये काम करू हा देखील आमचा शब्द आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।